हॅलो गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी हॉटेल सारखी चमचमीत फ्लॉवरची रस्सा भाजी। यासाठी लागणारे साहित्य म्हणजे फ्लॉवर एक मध्यम आकाराचा तुकडे केलेला, 2 कांदे उभे चिरलेले, सुके खोबरे अर्धा कप, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, आले लसूण पेस्ट 1 चमचा, 1 ते 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि धणे जिरे पूड। फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, तेल आणि चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। कृती पाहूया। फ्लॉवरचे तुकडे गरम पाण्यात थोडे मीठ आणि हळद घालून 5 मिनिटे उकळून घ्या। यामुळे आतील आळ्या निघून जातील। नंतर पाणी निथळून बाजूला ठेवा। कढईत थोडे तेल गरम करून उभा कांदा आणि खोबरे सोनेरी रंगावर परतून घ्या। त्यात आलं लसूण घालून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। कढईत 3 चमचे तेल गरम करा। त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका। आता यामध्ये तयार केलेले वाटण आणि टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत व मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या। यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला व मीठ टाका। सर्व मसाले एकत्र झाल्यावर उकडलेला फ्लॉवर घालून 2 मिनिटे परता। आता गरजेनुसार रश्श्यासाठी गरम पाणी घाला आणि भाजीला मंद आचेवर उकळी येऊ द्या। भाजीला तरी आल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला। ही चमचमीत रस्सा भाजी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खायला अतिशय उत्तम लागते। माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू छानशा रेसिपी सोबत।